विंदा करंदीकरांनी म्हणलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तुमचा ग्रुपच देण्यासाठी आहे, तुमचा यारी दोस्ती ग्रुपच देण्यासाठी आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. किती सुंदर म्हटलेलं आहे. विंदा करंदीकर पुढे म्हणतायत, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिस्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, पिसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. इतकं सुंदर म्हणणं, तेच काम तुम्ही करताय. देण्याचं काम सतत तुम्ही करताय आणि हेच काम आता सध्या कोणीही करत नाही समाजामध्ये. समाजामध्ये देण्याची सवय नाहीये. आम्ही तरी पाहिजे आहे, आम्ही देण्यासाठी नाहीये. आणि जीवन इतकं सुंदर आहे मित्रांनो, जीवनाचा खरा आनंदच आहे की काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे. कुणाला तरी आपल्याकडे जे आहे ते आपण दुसऱ्याला देण्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंद आहे. आणि तो आनंद, जीवनाचा अर्थच इतका सुंदर आहे. ज्याला सुंदर रीतीने जीवन जगायचं असेल, तुम्ही हे करताय ते कशासाठी करताय? नावासाठी करताय, प्रसिद्धीसाठी करताय, की अजून कशासाठी करताय? तर माझ्या मते हे तुम्ही जे काही करताय तुम्हाला मिळणाऱ्या आनंदासाठी करताय. आणि तो तुम्हाला आनंद जो मिळतो आहे तो अलौकिक असा आनंद आहे. मी मग सांगितलं का देणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि म्हणून तुम्ही आगळे वेगळे आहात. तुम्ही देणारे आहात म्हणून आगळे वेगळे आहात. मित्रांनो, प्रत्येकाने ज्याच्याकडे जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही आता इथं मला समजलं का 15 ते 20 हजार सदस्य संख्या झालेली आहे आणि कुठलाही कुणाकडूनही फंड न घेता तुम्ही स्वतःच, कोणी 100, कोणी 200, कोणी 50 असलेल्या आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही निधी गोळा करून ही सेवा करतायत. खरं तर तुम्हाला सल्यूट आहे. मित्रांनो, जीवन जगत असताना ही सौंदर्य आहे जीवनाचं. आम्हाला आमच्या जीवन सुंदर कसं होईल असं आम्हाला त्यांच्या सरांनी सांगितलं होतं. तर जीवन सुंदर कसं होईल आम्ही आमच्या सरांना विचारलं असं, जीवनात आनंद मिळवायचा असेल, जीवन सुंदर करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं होतं. सरांनी आम्हाला सांगितलं होतं की मला सांगितलं होतं